जय महाराष्ट्र। आज कारखान्याचे मॅनेजर श्री गायकवाड साहेब आणि त्यांचे सगळे स्टाफ, आपले शेतकरी सेनेचे तालुका संघटक मानते शतपुरे साहेब आणि महाजन साहेब, सिद्धाराम बिराजदार आणि सगळे सहकारी मिळून सर्व शेतकरी आज पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांनी मध्यस्थी करून आज अक्कलकोट स्टेशन अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे बैठक लावून शेतकऱ्यांच्या मागण्यावरती सकारात्मक तोडगा निघाल्याने येत्या 10 दिवसात सर्व कारखान्यापेक्षा चांगला दर देण्याची त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे उद्या होणारे आंदोलन आपण 10 दिवसासाठी आपण स्थगित करत आहोत। जर कारखान्याने 10 दिवसात दिलेला शब्द पाळला नाही तर परत आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे आणि शेतकऱ्यांना 100% न्याय मिळवून देणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री स्वामी समर्थ दत्त जयंती पदयात्रा मंडळ भांडूप मुंबई ते श्री क्षेत्र अक्कलकोट पालखीसह पदयात्रा मंडळ। आमचे पालखीचे संस्थापक श्रीयुत मारुती सनगर उर्फ बापू यांनी 2008 साली ही पालखी चालू केली आणि आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी चालवत आहोत। तसेच आमचे कार्याध्यक्ष शैलेश आपटे, चिटणीस हडकर, खजिनदार आमचे संदेश पवार व ही सर्व मंडळी आमची पदयात्रा स्वामी भक्त आहेत। अशी सेवा आज आमचं 17 वर्ष आहे। ही 17 वर्ष आम्ही स्वामी सेवा करत आहोत आणि सगळे स्वामी सेवक ह्या ताई आहेत आमच्या श्री श्वेताताई इनामदार, अशी सर्व आम्हाला सेवा देत असतात। यांच्या परीने आम्ही पालखी मुंबई ते अक्कलकोटपर्यंत चालवतो। तशीच तुमची बरं सर, मला एक विचारायचं होतं, आता तुम्ही एवढ्या दिवसाचा प्रवास करताय म्हणजे काही ठराविक ठिकाण ठरलेलं आहेत का तुमचे? त्या ठिकाणीच म्हणजे निवासस्थान किंवा झोपायची किंवा काही म्हणजे आपल्या सर्व भक्तांचं व्यस्त होण्यासारखे अशी काही ठिकाणे आहेत? हो, पदयात्रा निघण्यापूर्वी आम्ही सर्वे करतो, कुठच्या ठिकाणी जायचं आहे, कुठच्या ठिकाणी थांबायचं आहे, अल्पहार आहे, दुपारचा प्रसाद आहे, रात्रीचा प्रसाद आणि मुक्काम आहे। हे सर्व टप्पे आम्ही पालखी निघण्याच्या अगोदर करत असतो। त्याप्रमाणे म्हणजे कुठले स्थळं आहे आपण म्हणजे थांबण्याचं ठिकाण? आम्ही मुंबईपासून पहिला आमचा टप्पा आहे बेलापूर, साई मंदिर आहे, तिथे थांबतो। त्यानंतर दुसरं चौक म्हणून ठिकाण आहे, चौक रायगड जिल्ह्यामध्ये, तिथे मग लोणावळ्यानंतर वडगाव असे टप्पे करत आम्ही आज सिद्धेश्वर मंदिरात आलो आहोत। आजचा शेवटचा टप्पा आमचा आहे कुंभारी ज्ञान सिद्धेश्वर मंदिर आणि उद्या सकाळी आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात पालखी घेऊन जाणार आहोत। मग आपले इथे किती भक्तगण आहेत आता सध्या तरी? तुमच्या या संघटनेत किती लोकांचा सहभाग असतो? 25 लोक आहोत सध्या आम्ही, परंतु स्वामी भक्त इतके आम्हाला भेटतात की अनेक तऱ्हे आम्हाला स्वामी सेवा देतात। म्हणजे स्वामी आहेत हे तर जगमान्य आहे, त्याबद्दल काय दुमत नाही आहे, पण आपल्याला काही अशा अडचणी आल्यात का आत्तापर्यंत किंवा काही सरकारकडून आपल्याला काय अनुदान वगैरे काय मिळालं संस्थेमार्फत? नाही, असं आम्ही अनुदानासाठी सुद्धा सरकारकडे कोणती मागणी केलेली नाही। बरं, आता तुमचे जे काही खासदार आमदार आहेत त्यांच्या या ट्रस्टमार्फत कुठलं काम केलं गेलं आहे का आत्तापर्यंत? नाही, अजिबात नाही। आम्ही स्वामी सेवकच आपापल्या फक्त स्वामी सेवकच म्हणून आपण रुजू आहात, कोणत्याही राजकारणाच्या व्यक्तीशी आमचा काही संबंध नाही। ठीक, चला आपण त्यांच्याशी जरा बघू कोण आहेत। हे अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे पालखी सजवण्यात आलेली आहे।